नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। या तालुक्यामध्ये आपण सर्वांनी जी क्रांती केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 20 सदस्य निवडून येण्यामध्ये आणि राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यामध्ये आपण सर्वांनी जी बहुमोल कामगिरी केली आणि त्याचा उल्लेख विलासराव नाईकांनी आपल्या भाषणात केला। एका अर्थानं आपण आमचे नेते लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी आपण फार मोठा विजय मिळवल्याबद्दल मी मनपूर्वक आपले सर्वांचे अभिनंदन करतो, आपले ऋण व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना मी सलाम करतो। तर आपल्याला माहिती आहे की याचा उल्लेख विलासरावांनी आपल्या मनोगतामध्ये केला। 28 जानेवारीला आमचे नेते अजितदादा पवार यांचं दुःखद अपघाती निधन झालं आणि सर्व राज्य 3-4 दिवस हळहळत होता। आम्ही सर्व कार्यकर्ते पोरके झालेलो होतो आणि मला आठवतंय की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतलेला होता। अजितदादांनी राजेश पाटलांना फोन केला, अजितदादांनी नंदाताई बाबुळकरांना फोन केला आणि मी या दोन्ही नेत्यांचा मनपूर्वक आभारी आहे की अजितदादांच्या त्या आदेशाला मानून आणि त्याने या सर्व तालुक्यामध्ये युती केली आणि युती झाल्यानंतर कशा प्रकारचा विजय प्राप्त होऊ शकतं ते आपण सर्वांनी दाखवून दिलेलं आहे। मी हे करत असताना आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानेन की या निवडणुकीच्या विजयासाठी आपण सर्वांनी हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी अतिशय मनापासून प्रेमापासून आता तरी एका 80 वर्षापेक्षा जास्त असलेल्या आमच्या एका वृद्ध मला वाटते शेलार मामाचा सुद्धा सत्कार आपण केला। म्हणजे निवडणुका हे नेते निवडत येत नसतात, निवडणुका कार्यकर्ते जिंकत असतात। गावागावात असते, गावागावात त्यांनी केलेलं काम, निवडणुकीच्या निमित्ताने केलेलं संपूर्णपणानं व्यूहरचना या निवडणुकीमध्ये फार मोठं काम करायचं असतं। ते काम आपण सर्वांनी केलेलं आहे आणि मला मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आपल्या जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास समितीच्या सभापती आज विद्याताई विलास पाटील यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आपले सभापती विलास नाईक आणि गडिंग्लजच्या सभापती प्रतिभाताई चव्हाण वहिनी यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या जिल्हा परिषद सर्व सदस्यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आता आपले सभापती यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या काही भावना व्यक्त केल्या आणि या पंचायत समितीच्या माध्यमातून आपण काय काम करणार आहोत एक सुलूक दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आपल्याला जी पदांची जी कमतरता आहे याचाही उल्लेख त्यांनी केला। मी त्यांना आश्वासित करतो की चंदगड भाग हा जिल्ह्यापेक्षा फार दूर असलेला तालुका आहे, गडिंग्लज तालुका सुद्धा तशाच प्रकारचा तालुका आहे आणि आजराई तालुका तसा डोंगराळ आहे। या तिन्ही तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी कसा देता येईल आणि आपल्या सर्व गावामध्ये आपण जी दिलेली आश्वासन आणि वचनं पूर्ण करण्यासाठी मी या पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी आपल्या या सर्वांच्या मागे हिमालयाचं उभं राहीन असं वचन आणि विश्वास देतो। पण पंचायत समिती जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्था आहे। गेल्याच वर्षी यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंचायत राज्याची कल्पना मांडत असताना ह्याच भावना व्यक्त केलेल्या होत्या। त्या कार्यकर्ते घडवणाऱ्या एक शाळा आहेत। एकदम कुणी उठून आमदार आणि एकूण मंत्री होऊ शकत नाही। त्याला ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना पुढं व्हावं लागतं आणि आपल्या या तिन्ही तालुक्यामध्ये कैलास जोशी बाबासाहेब कुपेकर असतील, कैलास जोशी नरशिवराव पाटील साहेब असतील, यांनी सुद्धा या सगळ्या पायऱ्या चढत हे राज्याचे नेते झालेले होते। ही आपण आठवण विसरता कामा नये आणि म्हणून
आपल्याला असलेली जबाबदारी पंचायत समितीच्या सदस्य नात्याने असेल, जिल्हा परिषद सदस्य नात्याने असेल, आणि या प्राथमिक शाळा आरोग्य, स्वच्छता आणि पिण्याचं पाणी. मी चव्हाण वहिनी इथे डॉक्टर महागावचे इथे उपस्थित आहेत. मी त्याला सांगितलं की वहिनी तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही तुमच्या पंचायत समितीच्या मध्ये असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ही जरी दुरुस्त केली तर कितीतरी मोठं काम होईल. कारण शेवटी गरीब महिला जर डिलिव्हरी करायची असतील, बाळंतपणासाठी अशा दवाखान्याचा आपल्याला आसरा घ्यावा लागतो. आपण मोठ्या शहरामध्ये दवाखान्यामध्ये जाऊ शकत नाही, ते आपल्याला परवडत नाही. आणि त्या डॉक्टर आहेत, जसा विलास नायकाने आता उल्लेख केला की आपण कोणता संकल्प घेऊन पुढे जाणार आहोत. मला वाटतं या दोन्ही सभापतींचे जे संकल्प आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपले सर्वांचं कष्ट आणि मेहनत त्यांच्या मागे असावं, आपले सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या मागे असावे. मला वाटतं हे दोन्ही सभापती, फक्त आजच्या सभापतीला बोललं असतं बरं झालं असतं. माझ्या मतदारसंघातले होते ते, बदल होऊन गेले होते ते. मला वाटतं या दोन्ही सभापतींच्या माध्यमातून आणि यांच्यावर आज आपण महिला बाल विकास विद्यार्थी पाटकांच्याकडे जे जमावून शिकवलेले आहे, वास्तविक मला खरं सांगू, मला वाटतं या निधीच्या माध्यमातून चांगलं काम या महिलांच्यामध्ये करतील. महिला त्यांच्याकडे जे खातं आहे त्या अंगणवाडी, आशा वर्कर्स हे आहे आरोग्य विभागाकडं. परंतु अंगणवाडीच्या मध्ये शिकणाऱ्या लहान मुलांचं त्यांचं शालेय पोषण आहार असेल, त्यांच्या सुविधा असतील, त्या चांगल्या बळकट करण्यासाठी त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या सर्व मंडळींच्या हातून या दोन्ही तालुक्यांची सेवा ही चांगल्या पद्धतीने व्हावी अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आज आजरा तालुक्याचे जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई इथं उपस्थित आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गट नेते आहेत, ते या निवडणुकीत विजयी झालेले आहेत. त्यांचेही मनपूर्वक मी अभिनंदन करतो. कारण मला वाटतं आमची एक शिरीष देसाईला, मला वाटतं माझा मतदारसंघ वाटतं वाटतो. कारण या तिन्ही तालुक्यांना गडिंग्लज, चंदगड आणि आजरा यांनी या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीसाठी क्रांतीच केलेली होती. आणि त्यामुळेच आपण सर्वात जास्त मोठा पक्ष ठरलो. जिल्हा परिषदेचे सदस्य आपले सर्वात जास्त निवडून येण्यामध्ये तुम्ही तिन्ही तालुक्यांनी केलेलं काम हे पर्वत बहुमोल आहे असं मी मानतो. पण मला उद्या मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळं 8:30 पावणे 9च्या आत मला कुठल्या परिस्थितीत कोल्हापूरच्या महालक्ष्मी रेल्वे पकडायची आहे, किमान रात्रीचं नाही. आणि उद्या माझ्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे 2 विषय आहेत आणि ते महत्त्वाचे असल्यामुळे मला जाणं भाग होतं. मी राजेश पाटलांना विनंती केली आणि आपल्या सर्वांचा आभारी आहे की मी लवकर येणार म्हटल्यावर लवकर आपण की ठीक आहे, आता विकास कामं होतील, रस्ते होतील, पिण्याच्या पाण्याच्या योजनेमध्ये, जलजीवन योजनेमध्ये फार मोठ्या अडचणी आलेल्या आहेत. कारण ज्याला रिवाईज ज्या गावात झाली त्याला केंद्र सरकारने पैसा दिला नाही, राज्य सरकारनं आपला हिस्सा दिला. म्हणून मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा मनपूर्वक आभारी आहे. मागे झालेल्या त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी रिवाईज इस्टिमेट सकट सगळ्या या योजना आता मंजूर केलेल्या आहेत. आणि मला वाटते लवकरात लवकर हा पैसा येईल. आणि पंचायत समितीच्या मी सभापतीला विनंती करेन की आपल्या प्रत्येक मतदारसंघातील आणि तालुक्यातील जलजीवन आराखड्याचा आपण सर्वांनी चांगला आढावा घ्या. कारण अनेक योजना अपुऱ्या राहिलेल्या आहेत, अनेक योजना थोड्या अपुऱ्या राहिलेल्या आहेत, अनेक रिवाईज झाल्यामुळे पाण्याच्या टाक्या वाढलेल्या आहेत, पाण्याच्या पाईप्स वाढलेल्या आहेत. यामुळे त्या सगळ्या अपुऱ्या राहिलेल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आता कोणताही पैसा कमी पडणार नाही एवढी व्यवस्था राज्य शासन आणि केंद्र सरकार करेल. त्यानंतर आपली जी जबाबदारी आहे, वास्तविक त्याचा उल्लेख सभापतींनी भाषणामध्ये केला. आणि उद्या मळवीकर यांचं आयुष्य तरी आंदोलनातच गेलेलं आहे. वाटतं ज्या दिवशी ते जन्माला आले त्या दिवशी सुद्धा कुठलं आंदोलन झालं असतं, म्हणजे ते 5वीला पोचलेलं ते आंदोलन झालं. तर ते गवे आणि डुकरं आणि हत्ती यांचा फार मोठा त्रास चंदगडकरांना होते. मला राजेश पाटील सांगत होते. मी त्याला विनंती करेन की एक दिवस आपण मुंबईला या, सभापती येणार तर त्यांना घेऊन या
आपण वनमंत्री गणेश नाईकांना भेटून आपण अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे. त्याला नुकसान भरपाई चांगली केलेली आहे, परंतु यांचा बंदोबस्त करायचा असेल तर काय करावं लागेल यासाठी सुद्धा आपण गणेश नाईकांना भेटूया. आणि शेतकऱ्यांना, कारण जर शेतकरी आपलं पीक हे पुढच्या मुलाप्रमाणे वाढवत असेल आणि जनावरच खात असतील तर फार मोठा त्रास त्या शेतकऱ्यांना होतो. त्याशिवाय शारीरिक इजा होणं, मृत्यू गमावणं, अशा अनेक बिबट्यांचे तरी आम्ही ते प्रकार वाचता. मला वाटतं बिबट्या नाही वाटत तुमच्याकडे जंगल असल्या कुठं कुठं झालं. तर याची व्यवस्था आता करायला ठरवलेलं आहे. आपण आता सगळे बिबटे एकत्र करून वनतारासारखं एक संगोपन केंद्र करून सोडायचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. आणि मला वाटतं लवकरात लवकर त्याला यश येईल. आणि त्याला आपण गणेश नाईक साहेबांना भेटून खरोखर आपण भेटून त्याच्यावर चर्चा करू, या 2-3 तालुक्यामध्ये असलेली अडचण बघून. त्याशिवाय मी असं म्हणालो होतो ती आपण विकास जर कामं केली तर लोक फक्त विकास कामाकडे बघून मतं देत नाही. त्याने जोपर्यंत तुम्ही लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणार नाही, सामान्य माणसाचं सुख आणि दुःख हे आपलं तुम्ही मानणार नाही, राज्य सरकारच्या असलेल्या सगळ्या योजना तुम्ही त्यांच्यासाठी राबवणार नाही, तोपर्यंत लोक तुम्हाला एक खुल्या अंतकरणानं मतदान करणार नाही. तर समाजामध्ये असा एक वर्ग असतो की त्याला फार मोठी या शासनाच्या मदतीची गरज आहे. आणि मी या निमित्ताने त्या मनोगतामध्ये सांगितलं होतं, संजय गांधी निराधार योजना, विधवा भगिनी असेल, परित्यक्त्या भगिनी असेल, 65 वर्षाच्या वरचे आईवडील असतील त्यांना मुलं सुना बघत नाहीत, दिव्यांग लोक असतील यांना ज्या सगळ्या योजना आहेत ते राबवण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्या मतदारसंघामध्ये आपण केला पाहिजे. त्याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात फार मोठं काम आपल्या सरकारने केलेलं आहे. महात्मा फुले जीवनदायी योजना ही 1.5 लाख रुपयाची, आता 5 लाख रुपयाची केलेली आहे. आयुष्यमान भारत योजना ही 5 लाख रुपयाची आहे. आता गडिंग्लज, बेळगाव या शहरामध्ये सुद्धा, कोल्हापूर शहरातील सगळे दवाखाने आता इंडिपेंडेंट आहेत. म्हणजे हृदयविकार, छोट्या छोट्या आजारासाठी आता मुंबई पुण्याला येण्याची आवश्यकता नाही. या सगळ्या दवाखान्यामध्ये ही व्यवस्था केली जाते. इतकी एक बळकट व्यवस्था या निमित्ताने आपल्या शासनाने केलेली आहे. आणि त्याचा उल्लेख मी केला होता की माझ्याकडे ज्यावेळा वैदिक न्याय खातं आलं तर त्यावेळेला पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेल्या दवाखान्याने 10% गोरगरिबांच्या मोफत ऑपरेशन करण्याची कायद्याने आवश्यकता होती. शेकडो कोटीच्या सवलती राज्य शासनाने त्यांना दिलेल्या होत्या, परंतु हे दवाखाने गरिबांच्यावर उपचार करत होते, त्याची अंमलबजावणी करत होते. कायद्यात मी बदल केलेला होता. आणि आज मी दर आठवड्याला 25-30 गंभीर आजाराचे, हृदयविकार असेल, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्रेन, लाखो रुपये लागतात. गरीब माणसं एका वेळेला अंगावर पडतात. घरं दारं, सोनं नाणं, जमिनी कोणता एवढ्या पैसे घेऊन होत नाही. तुम्ही आम्ही उदाहरणं बघितली की माणूस मेला तर बिल भरल्याशिवाय डॉक्टर प्रेस सोडत नाही. म्हणून आज मी एवढे पेशंट घेऊन जातोय. आणि मी तुम्हाला विनंती केली होती, कुणीही माणूस आपण जर माझ्याकडे आलात अशा गंभीर आजाराचा तर मी निश्चित त्याला मुंबईला घेऊन जाईल. त्याला काय होऊ नये अशी मी प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या.